हाय फ्रेंड्स, तर आम्ही आलेलो आहोत वडवळ मी आलेलो आहोत वडवळला संजीवनी भेटायला. मी अगोदर लग्नाच्या अगोदर आले होते या भेटाला. तर मला बहुतेक 15 वर्ष झाली मला येऊन. पण मला एवढं भारी वाटते ना, 15 वर्षानंतर मी वडवळ भेटाला आले. ह्या बेटाचे नाव संजीवनी बेट आहे. आणि वडवळ ह्या पायऱ्या एवढ्या चढायत नाही, पायऱ्या चढून चढून खूप दम येतो. पूर्ण आमच्या कंपनीमधली फॅमिली आलेलो आम्ही. बापरे, विला घेऊन दम आलाय मला, तर खूप दम आला होता. आणि श्रेयांशला घेऊन तर खूपच दम आला होता. मला चलावं असे वाटतच नव्हते, पण काय करणार, फिरायला जायचे होते ना. हे बेटावर वरचा रस्ता आहे. हे आहे संजीवनी बेट. बेट खूप असं सुंदर आहे. ह्या बेटाचे नाव संजीवनी बेट आहे. याला ना संजीवनी बेट म्हणतात. जानवळ वडवळ बेट संजीवनी बेट म्हणतात त्याला. तेवढ्या पायऱ्या चढ दम आलाय. खूप आम्ही मज्जा केली. खूप असं भारी वाटत होतं. आणि सर्वजण एकत्र असल्यास खरंच खूप भारी वाटतं बरं. ह्या बेटावरला कोणता बी पाला खाल्लेला तर आपल्या शरीरातले समजे रोगराई जाते. पण तेच केलं आम्ही. कुठला पाला खायला, आम्ही कोणता पाला बघितलं नाही, पण सर्व पाला आम्ही खाऊन बघितला. संजीवनी बेट म्हणतात त्याला. मी पण खालाय हा पाला, खूप भारी होता हा पाला. पण खाल्लं तरी पण चांगलं लागतं, कारण हे संजीवनी आहे वनस्पती. खायला खूप छान आहे. खायला म्हणलं तर काही नाही, पण आपल्या शरीरासाठी अगोदरचे म्हणतात ह्या बेटावरला पाला खाल्यास आपल्या शरीरातील रोग पूर्ण नाहीसा होतो. म्हणून आम्ही पण खाला. आणि आम्ही पण तेच करत असतो. अगोदर आम्ही बेटाला आलं ना खायचं. आणि आम्ही कसं यायचं बेटाला माहिती आहे का, चलत यायचं. जानवळमधून पूर्ण असं मैत्रिणी मिळून यायचं. खरंच खूप भारी वाटत होतं. लोखंडी सालीचं झाड, ह्याची साल खाली तर खूप गोड लागते. चला म्हणलं, पण खाऊ वाटते. कंपनीतले लोखंडी सालीचं झाड आहे. कंपनीतले आलो आम्ही. हे लोखंडी साल, ही साल खाली ना, अगोदर बघितलं ना, अगोदर बेटावर आले की लोखंडी सालीचं झाड कुठे आहे, लोखंडी सालीचं झाड हे साल खाली ना झाड बघा, गोड लागते, काढावं लागते. पण आता भरपूर झाड दिसलेच नाहीत लोखंडी सालचे. तो 1-2च होते. हे मंदिर त्याला पण साल तेवढी काही नव्हती, पण मी खाली थोडी मला भेटली होती. मी ती साल खाली. नंतर मग आम्ही मंदिरात गेलो. हे नंदी आणि महादेवाची पिंड बसवलेला इथं नरशिळ आहे. खूप भारी अशी मूर्ती बसवली आहे बघा. ह्याची महादेवाची पिंड. साईडला विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये पण गेलो. पाया वगैरे पडला. महादेवाची पिंड आहे. किती सुंदर महादेवाची पिंड आहे बघा. खरंच 15 वर्षानंतर मी ह्या बेटावर गेले. मला एवढं भारी वाटलं ना, खरंच खूप भारी वाटलं. तुम्ही पण या. खूप वर्ष झाले, मी लग्नाच्या अगोदर आली होते. मला येऊन बहुतेक आता 15 वर्ष होत आहेत. थँक्यू. खूप छान वाटते व्हिडिओ बघितल्याबद्दल. असेच जात जावा तुम्ही पण. नक्कीच तुम्ही पण या. 15 वेळ दिवसात काढून यात्रा सुरू होणार भारी आहे. वाटते. थँक्यू.